आवाज सर्वसामान्यांचा। सातारा जिल्ह्यातील आणि खटाव तालुक्यातील टोकाचं छोटंसं गाव म्हणजे तरसवाडी। डोंगर दऱ्या खोऱ्यात वसलेल्या या छोट्याशा गावात गावदेवी श्री वाघजाई यात्रा उत्सव हर साल परंपरेनुसार भाविक भक्त, ग्रामस्थ, मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र मौजे तरसवाडी येथे उत्साहात पार पडत आहे। या 3 दिवसाच्या यात्रा उत्सव काळात यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी 11 वाजता छबिना आणि संपूर्ण गावामधून रथाची मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला जातो। त्यानंतर भागातून इतर तालुक्यातून आलेले ढोल गजी मंडळाचा कार्यक्रम पार पाडला जातो। संध्याकाळी 6 वाजता देवीचा छबिना गावापर्यंत वाजत गाजत नेला जातो। तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता तमाशाचा कार्यक्रम पार पडला। या तरसवाडी डोंगर दऱ्याखोऱ्यातील गावात वर्षातून 2 यात्रा भरवल्या जातात। नवरात्री उत्सवाच्या काळात 9 दिवस उपवास असतात। या काळात देवीला दागिन्याचा साज चढवला जातो। शिलांगण दिवशी वाजत गाजत देवदेवतांचे दर्शन आणि भेटीगाठी होत असतात। नंतर पाडव्यापासून 6 दिवस यात्रा उत्साहात आणि चांगल्या प्रकारे भरत असते। भाविक भक्त बाहेरगावी असले तरी मनामध्ये आचरण होत असते। असा भक्तिरूपी यात्रा सोहळा पार पडताना दिसत आहे। यात्रा काळात वादविवाद बाजूला ठेवून यात्रा भरत असते। छोट्याशा गावातील पोटापाण्यासाठी बाहेरगावी असणारी मंडळी हेवेदावे बाजूला ठेवून एकोप्याने एकत्र येत असतात। श्री वाघजाई देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम भाविक भक्तांच्या सहकार्याने पार पडत आहे। देवीच्या कृपेने यात्रा शांततेत पार पडत असते, असे गावकरी मान्यवर समस्त ग्रामस्थ यांनी सांगितलंय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता तरसवाडी येथे आपण आलो। तिथे कालपासून यात्रा सुरू आहे। काल रथोत्सव झाला आणि आज छबिन्याचा कार्यक्रम झालेला आहे। आता गजी मंडळाचा आपण पाहता, इथे गजी आहेत, ढोल वाजवणारे आहे आणि आता इथे कार्यक्रम सुरू आहे आणि मान्यवर उपस्थित त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, बोला यात्रेविषयी काय, म्हणजे तुम्ही यात्रेचं महत्त्व, देवीचं महत्त्व काय आहे, कशी यात्रा भरते? जर सालाबादप्रमाणे याही वर्षी 2026 22 मार्च 2026 रोजी रथाची मिरवणूक संपूर्ण गावामधून काढलेली आहे। आज 23 यात्रेचा मुख्य दिवस। अच्छा, सकाळी छबिना काढलेले आहे 10:30 वाजता। हां, नंतर आता ढोल गजाचा कार्यक्रम चालू होणार आहे 12-12:30 वाजता। अच्छा, हां, आणि संध्याकाळी आपल्या गजी संपल्यानंतर 7:30 वाजता देवीचा छबिना गावापर्यंत जाणार आहे। दसऱ्याला देवीची यात्रा असते। हां, नवरात्रीचं 9 दिवस उपवास असतात। अच्छा, दागिने देवीला चढवले जातात आणि वाजत गाजत शिलंगण असतं। सर्व देवदेवतांना भेटीगाठी होतात वाघजाईच्या, अच्छा, पालखीच्या रूपानं। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीची मुख्य यात्रा असते। अच्छा, अतिशय उत्साहानं ही यात्रा पार पडत असते। हां, आमचे सर्व भाविक भक्त त्या आनंदाने या यात्रेत सहभागी होतात। हां, आणि त्याच्यानंतर दुसरी पाडव्याला यात्रा असते। अच्छा, पाडव्यापासून ते 5-6 दिवस अशी यात्रेचा कार्यक्रम सुरू असतो। अच्छा। तर या छोट्याशा डोंगर दऱ्या खोऱ्यात यात्रेचं मोठं स्वरूप असते। काही लोक मुंबईला असतात, बाहेरगावी असतात, तर यात्रेच्या वेळेस म्हणजे गोळ्यामेळ्यानं जमा होतात। तर काय म्हणजे त्यांच्याविषयी कसा उत्साह असतो म्हणजे लोकांना, भाविक भक्त? आमचे भाविक भक्त पोटा पाण्यासाठी बाहेरगावी आहेत। हां, कुणी मुंबईला आहेत, कुणी नाशिकला आहेत, कुणी हैदराबादला आहेत, कुणी अजून कुठं पुण्याला आहेत। परंतु आमच्या मनामध्ये असं एकही दिवस नसतो की बाबा की आपलं मन किंवा आपलं देवी हां, दर दिवस आमच्या हे डोक्यातच असते प्रत्येक भक्तांच्या। जरी आम्ही बाहेर असलो तरी एवढं मोठं बांधकाम आम्ही जीर्णोद्धाराचं बांधकाम केलं आहे, सगळ्या भक्तांच्या सहकार्यातून केलेलं आहे। अच्छा, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ह्या देवीबद्दल एवढी आस्था आहे ना की एकही दिवस त्या माणसाच्या मनामध्ये देवीचं नाव येत नसेल असा एकही दिवस नसेल। अच्छा, जरी आम्ही मुंबईला, पुण्याला, आमचे सभेदार मेजर पुण्याला असतात, अतिशय उत्साहानं त्यांचं सहकुटुंब सहपरिवार या यात्रेमध्ये असे अनेक लोक येतात। अच्छा, आणि हा आनंद द्विगुणित होतो। अच्छा, यात्रा होईपर्यंत गावामध्ये कुठलाही प्रकारचा वाद विवाद किंवा असा काही प्रकार नसतो इथे।
जे काय असेल ते आम्ही त्या शिवच्या बाहेर सोडून देतो अच्छा आणि हा सगळ्याने आम्ही आनंदाने हा उत्सव पार पाडतो आणि ही सगळी देवीची पुण्य आहे, देवीच्या ताकद आहे. अच्छा. तर छान माहिती तुम्ही सांगितली. काय सांगाल यात्रेविषयी? तुम्ही एक रिटायर आहे, आर्मी रिटायर आहे, काय सांगाल? तर मी खरोखरच म्हणजे वाघजाई देवीचं माझ्या गावासाठी किंवा मी एक सैनिक म्हणून देशाची सेवा केली 30 वर्ष. बॉर्डरवरती म्हणजे 4 युद्धामध्ये सहभाग घेतला. चायना बॉर्डरच्या तिकडे मी ड्युटी केली, पाकिस्तान बॉर्डरवर ड्युटी केली आणि म्हणजे देवीचं इतकं महत्त्व आहे बॉर्डरवर. मी सुद्धा एक सैनिक म्हणून आपल्या देवीला, आपल्या ग्रामदेवताला कधीच विसरलो नाही. आणि माझ्या मायभूमीला जिथं जन्मभूमी आहे तरसवाडी, हे माझं खरोखरच आदरस्थान आहे. आणि माझी इथली माझी माणसं इतकी प्रेमळ, इतके आदर आणि खरोखरच एक सैनिकाचा मला जवाबी मिळतो. छोट्या माणसापासून म्हणजे सिनियर व्यक्तीपर्यंत एक म्हणजे खूप मला आदरानं प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे खूप मान देतात. मला अभिमान वाटतो 30 वर्षाची बॉर्डरवर एक सैनिक म्हणून लढण्यामध्ये जे गावातल्या लोकांची शक्ती किंवा वाघजाई देवीचा जो आशीर्वाद, जे काही मला म्हणजे माझ्या कुठं केसाला पण धक्का नाही लागला. सुखरूप मी आर्मीमध्ये गेलो नाही, सुखरूप इथे देशाची सेवा करून परत वाघजाईच्या देवी माझ्या गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी मला खरोखर मोठं योगदान भेटले. मी माझं एक भाग्य समजतो. तंदुरुस्त गेलो आणि तंदुरुस्तच आहे आणि प्रत्येक उत्सव करण्यामध्ये मला खूप आनंद भेटतो. म्हणजे आर्मीत करून परत मी सिम्बायसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेज, जिथं 85 देशाची मुलं मुली शिकले, तिथंही मला बाहेर येऊन 9 वर्ष सेवा करण्याचं योगदान भेटले. आणि मागच्याच वर्षी मी रिटायर होऊन परत एकदा सक्रिय झालो आपल्या गावच्या प्रत्येक उत्सवात. शिवजयंती असो, दसरा मेळा असो किंवा ही गुढीपाडव्याचा सण असो किंवा आमची पाडव्याची यात्रा असते 5 दिवसानंतर, त्याच्यामध्ये म्हणजे खूप सहभाग किंवा जंगी जसं बैलगाडी शर्यत, कुस्त्याचा सहभाग म्हणजे खूप आवडीनं, म्हणजे जसं आम्ही सैनिक पूर्ण देशामध्ये पसरलो आहे तसेच आमचे जे गलाई बांधव आहेत ती पूर्ण देशामध्ये पूर्ण त्याच्यातून राहून इथे एक पाडव्याच्या वेळेला सर्वजण ते पण खूप सहभाग घेतात. प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष म्हणजे फायनान्शियल मॅटर असो किंवा कोणताही असो, आमचे गलाई बांधव पूर्ण देशातले कोण्याकोण्यात आहेत ते पण खूप मोठं योगदान देतात आणि खूप आदर आणि खूप प्रेम आहे. कोणताही म्हणजे गावात म्हणजे असा आम्हाला अभिमान वाटतो की एकजूटता आणि खूप टिकून आहे. म्हणजे ती वाघजाईचीच कृपा आहे किंवा आमच्या गावातले सर्व जे सिनियर व्यक्ती आहेत, ज्या आमचे आदरस्थान आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत ते आम्हाला खूप म्हणजे पाठबळ देतात, हे करा ते करा. आणि खूप आणि ह्याच्यामध्ये योगदान आमचे म्हणजे दादा ह्यांचं खूप मोठं योगदान आहे की एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहण्यामध्ये किंवा खूप मोठं फार मोठं त्यांचं योगदान आहे, मार्गदर्शन. आणि स्वतः एक हार्ड वर्कर आहेत. म्हणजे खरोखर एक दुसरे आर्मी मॅन असल्यागत म्हणजे दादांच्याकडे बघतो आम्ही. त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं. खरंच म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो म्हणजे आमच्या गावाचा, आमच्या तरसवाडी गावचा. आणि जेवढे येणारे पाहुणे आमचे रावळे सगळे जे नातेवाईक आहेत ह्यांचाही खूप अभिमान आहे की हे इथं म्हणजे प्रेमाने भक्तिभावाने म्हणजे वाघजाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या गावाचं नाव उंच करण्यासाठी म्हणजे आम्हाला खूप मोठं योगदान देतात. आमच्या थँक्यू सर. काम चालू आहे भारी.
शहरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.